सगळ्यांना नमस्कार. तुम्ही ह्या व्हिडिओवर आलात म्हणजे काहीतरी सिरियस नॉलेज घ्यायला आलात की फक्त स्क्रोल करताना बोट घसरली. असो, जे लोक खरंच विचार करतात, बदल घडवू इच्छितात, त्यांच्यासाठी हा चॅनल आहे. बाकी फक्त टाइमपास करायचा असेल तर पुढच्या मीम रील त्याच्यावरती जा, ते बघत बसा. पण जर खरंच आयुष्याला दिशा द्यायची आहे, समाजाचं भलं करायचं आहे तर लगेच सबस्क्राईब करा. कारण एक ट्रूथ बॉम्ब चुकवला तर पुढच्या वेळी तुम्हीच म्हणणार हे आधी कळलं असतं तर बरं झालं असतं. असो, व्हिडिओला सुरुवात करूया. भारतामध्ये मध्यमवर्गीय आणि खालचा मध्यमवर्गीय हा समाजातील सर्वात मोठा वर्ग आहे. पण दुर्दैवाने इतक्या मोठ्या लोकसंख्येची ताकद अनेकदा विखुरलेली राहते. एखाद्या श्रीमंत वर्गाकडे पैसा असतो, एखाद्या गरीब वर्गाकडे मतदानाचा भावनात्मक ताकदीचा फायदा असतो. पण खरी कंबर मोडणारी परिस्थिती मध्यमवर्गीयांची असते. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे या वर्गाने एकत्रित विचार करणं गरजेचं आहे. आपण सगळे वेगळे आहोत हा दृष्टिकोन टाकून आपण सगळे सारख्या समस्यांना सामोरे जातो. हा दृष्टिकोन स्वीकारायला हवा. मध्यमवर्गीय आणि खालच्या मध्यमवर्गीय सर्वात मोठी ताकद यांची म्हणजे शिक्षण. आजही अनेक कुटुंब पोटाला काटकसर करून मुलांना शिकवतात, पण इथे एक चूक होते. फक्त डिग्रीसाठी धडपड करतो, कौशल्याकडे दुर्लक्ष करतो. मागे मी एक रील पण पाहिलं होतं, ऍक्च्युली ते एक मीम होतं. त्यात दिलं होतं की आत्ता कुठे डिग्रीचं शिक्षण सिरियसली घेत होतो, पण तेवढ्यात या लोकांनी स्किल्सचं बोंबलणं लावलंय. म्हणजेच डिग्रीसाठी धडपड करतो पण कौशल्याकडे दुर्लक्ष नको. जर खरोखर ताकद मिळवायची असेल तर मुलांनी तांत्रिक कौशल्य म्हणजेच स्किल्स, भाषा, कम्प्युटर, AI, हातकाम, व्यवसाय व्यवस्थापन ही गोष्टी आत्मसात करायला हवी. कारण बाजारात ज्या व्यक्तीकडे स्किल्स आहेत तोच टिकतो. म्हणूनच मध्यम वर्गाने कौशल्यावर आधारित शिक्षण याला प्राधान्य द्यायला हवं. दुसरा मुद्दा म्हणजे आर्थिक शिस्त. आपल्या समाजात पगार आला की मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, कर्ज काढलं जातं, EMI मध्ये अडकून लोक गुलाम होतात. जर खरोखर सामर्थ्य हवं असेल तर प्रत्येक कुटुंबाने महिन्याला थोडं का होईना पण बचत करायला सुरुवात केली पाहिजे. छोट्या SIP, छोटा गुंतवणूक प्लॅन, स्थानिक सहकारी बँका किंवा सोने चांदी यासारख्या सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. तरच हळूहळू या वर्गाकडे आर्थिक बळ तयार होईल. तिसरं शास्त्र किंवा शस्त्र म्हणजे आरोग्य आणि शारीरिक ताकद. कारण आर्थिक कमाई महत्वाची जशी आहे तसंच शरीराची ताकदही महत्वाची आहे. गरीब श्रीमंत सगळ्यांमध्ये आजारपणामुळे खर्च कोसळतो. जर मध्यम वर्गाने नियमित व्यायाम, योग किंवा साधे आहाराचे नियम जरी स्वीकारले तरी मोठ्या प्रमाणावर पैसा वाचेल आणि काम करण्याची ताकद वाढेल. त्यामुळे हा वर्ग फक्त कर्जफेड करणारा नव्हे तर उत्पादन करणारा होईल. चौथा मुद्दा म्हणजे राजकीय जागरूकता. मध्यम वर्ग बहुतेक वेळा मतदानाला जात नाही कारण आपल्याला काय फरक पडणार आहे असं वाटतं. पण हाच वर्ग मतदानाला 100% उतरला तर कुठलीही सत्ता बदलवू शकतो. म्हणजेच मध्यम वर्गाने राजकीय पक्षांकडून फुकटातली आश्वासनं न मागता धोरणं मागायला हवीत.
चांगली शाळा, स्वस्त आरोग्य, नोकरीपेक्षा उद्योजकतेला प्रोत्साहन. 5वी गोष्ट म्हणजे एकत्र येऊन एक छोटा व्यवसाय सुरू करणं. आज मोठ्या कंपन्या बाजारावर कब्जा करतात कारण लोक तुकड्यात असतात. जर 5 ते 10 कुटुंब मिळून एक छोटं कोऑपरेटिव्ह सुरू केलं, जसं की अन्न प्रक्रिया, कपडे शिवणं, स्थानिक पातळीवर सेवा देणं, तर या वर्गाकडे रोजगार निर्माण होईल. आपल्याकडे आधीपासून सहकारी चळवळीची परंपरा आहे, ती पुन्हा उभी करायला हवी. 6वी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर. आज इंटरनेट असो, मोबाईल असो, डिजिटल पेमेंट्स असो किंवा ई-कॉमर्स हे फक्त श्रीमंतांचे साधन नाही. गावातला मध्यमवर्गीय सुद्धा यूट्यूब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम हे हमखास वापरतो, पण ते फक्त मनोरंजनासाठी वापरतो. याने त्याला काहीही मिळत नाही. जर याचं रूपांतर माहिती घेण्यासाठी, शिकण्यासाठी, व्यवसाय उभारण्यासाठी केला तर काही वर्षातच या वर्गाचं चित्र पालटेल. शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिकता बदलणं. आपल्याकडे बऱ्याचदा आपल्याला काही होत नाही, मोठं होणं हे फक्त श्रीमंतांचं काम आहे असा न्यूनगंड असतो. हा न्यूनगंड फेकून द्यायला हवा. कारण ताकद म्हणजे फक्त पैसा नाही. ताकद म्हणजे ज्ञान, आरोग्य, एकजूट, शिस्त आणि धैर्य. जर हा वर्ग एकत्र आला तर महाराष्ट्र आणि भारताची खरी ताकद याच मध्यमवर्गीयाच्या हाती येईल.